चा फार्मर आय डी शेतकऱ्यांनी कसा शोधावा याबाबत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह मार्गदर्शन करणार आहे. तर आपल्याला मोबाईलमध्ये जर शोधायचे असेल तर त्यांनी काय करायचं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम मोबाईलमध्ये जो गुगल क्रोम असते त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे जे सर्च इंजिन असते बघा, आता मी थोडंसं करून दाखवतो आहे. इथं सर्च इंजिनवर ॲग्रीस्टॅक लिहायचं. ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर फार्मर रजिस्ट्री डॅश ॲग्रीस्टॅक याच्यावर जायचं आहे. म्हणजे अशा नावाची साईट ओपन होणार आहे. आता ही मराठीत असल्यामुळं इथं बघा, वरतं जर आपण चेक केलं तर तुम्ही बघू शकता, इथं डॅशबोर्ड आहे, नोंदणी स्थिती तपासा, CSCमध्ये लॉग इन करा आणि तिसरं आहे जनसमर्थ KYCची स्थिती तपासा. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा नसेल केले तर आमचं चेक करायचे, तपासायचे आहे की त्यांना खरंच फार्मर आय डी आला आहे किंवा नाही. तर आपल्याला इथं नोंदणी स्थिती तपासा याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे इन्व्हायरमेंट आय डी तसं तिथे येते, फार्मर आय डी आणि आधार नंबर. आता आधार नंबर टाकला. आता हे इथं आधार नंबर टाकला की आपल्याला माहिती भेटणार आहे. आता आपण एखाद्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकूया. आता माझ्याकडं आहे 44 49 34 15 91 12. बघा, गीता संजय सेंद्रे यांच्या हा इथं फार्मर आय डी आलेला आहे. इथं हा फार्मर आय डी हे अप्रूव्ड आहे. कधी दिलं अप्रूव्ड ते पण दिसतं याच्यात. अशा प्रकारचे आपण स्टेटस या ठिकाणी हा फार्मर आय डी प्रत्येक शेतकऱ्यांनी इथं नाव बघायचं आहे. तर आधार नंबर टाकला की हे अशा पद्धतीचे युजरनेम या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर तुम्ही बघू शकता, हा आधार नंबर, हे आय डी आणि हे त्या संबंधित शेतकऱ्याचा फार्मर आय डी आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी बघू शकता. चला, अशा प्रकारे आपण बघून आपलं लोकांचं काम